आज दिनांक 15 अक्टूबर पूर्व महामहिम डॉक्टर अब्दुल कलाम इनके जन्मदिन का औचित्य साधते हुए भारत भर में वाचक दिन मनाया जा रहा है। इस अवसर पर अमरावती स्थित शासकीय ग्रंथालय में वाचक दिन के उपलक्ष्य में ग्रंथ प्रदर्शनी का आयोजन किया गया। प्रस्तुत है वहीं के क्षण चित्र। समाचार संकलन अशोक भाई जोशी। एपीजे अब्दुल कलाम भारतरत्न आणि ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला प्रथमतः वंदन। मंचावर उपस्थित आजचा कार्यक्रम जो जिल्हा प्रशासन अमरावती शासकीय विभागीय ग्रंथालय अमरावती व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन हा आपण संयुक्तरित्या साजरा करत आहे आणि त्याचं रिसर उद्घाटन माननीय गायकवाड उपजिल्हाधिकारी विचारांच्यावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रफुल्लजी कचरे सर, मीडियावरचे श्री उदय सर, या ग्रंथालयाचे मीराम सर व मडावी सर, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व वाचक बंधू आणि वाचनाची आवड मला तशी लहानपणापासून लागली। 8-9 वर्षापासून मी वाचायला लागलो, पण मला असं वाटतं की हे माझ्या जीन्समध्येही असावं, कारण माझे जे आजोबा होते, आईचे वडील, ते खूप चांगले वाचक होते आणि त्यांनी आतापर्यंत 1 लाईफ ऑफ स्टील लाईफ ही पुस्तकं त्यांनी वाचलेली आहे। अशा या वाचन वेळा म्हाताऱ्या लोकांना इथे येऊन पुस्तक बघून आणण्याचा 50% म्हाताऱ्यांना शॉक होतो। दादा बोलतात त्या सगळ्यांनी वाचतो, पण 50% म्हातारे असे आहेत की जे येताना जाताना त्यांना त्रास होतो। म्हणून मला असं वाटतं की या ग्रंथालयाने जर एक पुस्तकाच्या ऐवजी 2 पुस्तकाची सवलत दिली आम्हाला घरी न्यायला। आगामी काळात जगात 2 प्रकारची माणसं, पहिले कॉम्प्युटर येणारे आणि दुसरे कॉम्प्युटर मिळेल आणि वाचणारी माणसं तिथे बोलण्याचं कर मला प्रामाणिक तुम्ही 5 मिनिटं एका माणसाशी बोला, मला त्या माणसाची उंची कळते, खोली कळते। मी प्रवीण वासनिक, अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल वाचनालय मांजरी मसला, तालुका नांदगाव खंडेश्वर। आज अब्दुल कलाम यांची जयंतीचा दिवस आहे। वाचक प्रेरणा दिवस म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो। त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।